स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला 6th लेसन आहे सबस्टन्सेस इन डेली यूज या लेसनचा जो आपला राहिलेला पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपला राहिलेला जो पार्ट आहे त्याला प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस म्हणजेच पदार्थाची निर्मिती. त्यामध्ये आपण पाहणार आहोत रबर. रबर इज ऑफ 2 टाइप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. आता रबर हे नैसर्गिक व कृत्रिम अशा 2 प्रकारचे असते. नॅचरल रबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द गम और सॅप of trees. This sap is called latex. Rubber has a peculiar odor and it is white in color. नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते आणि हा जो चिक आहे त्या चिकाला लॅटेक्स असे म्हणतात आणि त्या रबराला पहा विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजेच व्हल्कनायझेशन प्रक्रिया. In this process, rubber is heated with sulfur for 3 to 4 hours. आता या पद्धतीमध्ये पहा रबर जे आहे ते गंधकाबरोबर 3-4 तास तापवले जाते. To give hardness to the rubber, sulfur is mixed in it. आणि रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. The proportion of sulfur in the mixture is determined by the purpose for which the rubber will be used. आणि त्याच्यामध्ये पहा ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार त्यामध्ये गंधकाचे प्रमाण ठरते. आता आपल्याला कोणती वस्तू तयार करायची आहे त्या म्हणजे ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे त्यानुसार त्याच्यामध्ये पहा ते सल्फरचं प्रमाण ठरलं जातं. आता इथं पहा इरेजर्स, रबर्स, बॉल्स, रबर टॉईज ऑल हॅव वेरिंग प्रॉपोर्शन्स ऑफ सल्फर इन देम. आता पहा त्यामध्ये इरेजर असेल, रबराचे चेंडू असतील किंवा रबराची खेळणी असते, यामध्ये कमी अधिक प्रमाणात गंधक मिसळलेले असते. इन रबर बँड्स द प्रॉपोर्शन ऑफ सल्फर इज व्हेरी स्मॉल. आणि आपण जे रबर बँड्समध्ये पहा आपले रबर बँड्स जे असतात तर ते अतिशय त्याच्यामध्ये पहा अतिशय थोडे गंधक मिसळलेले असते. म्हणजे ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे त्यानुसार त्यामध्ये सल्फरचे प्रमाण ठरते म्हणजे त्या गंधकाचे प्रमाण ठरते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. आता डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का. त्यामध्ये आपण आता इथं पहा ते रबरचं आपल्याला एक ट्री दाखवले पहा. आता रबर इज अ नॅचरल सबस्टन्सेस ऑब्टेन बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ अ सर्टन ट्री. आता रबर हा एक नैसर्गिक पदार्थ, तो जो नैसर्गिक पदार्थ विशिष्ट झाडाचा जो चीक आहे तो गोळा करून मिळवतात. इथं पहा पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेला हा जो रबर जो हा पदार्थ आहे तो एक जे झाड आहे त्या झाडाचा जो रस असेल तो गोळा करून तो काय केला जातो, मिळवला जातो. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील. आता रबराचे झाड पहा ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणावर आढळते. लेटर दिस ट्रीज वेअर प्लांटेड इन अदर कंट्रीज टू. आणि नंतर या झाडाची लागवड इतर देशात करण्यात आली. सुरुवातीला हे झाड ब्राझील या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळ होते आणि त्यानंतर मग या झाडाची लागवड इतर देशात करण्यात आली. द बॉटनिकल नेम ऑफ दिस ट्री इज हेविया ब्राझिलियन्सिस. आणि हे जे झाड आहे त्या झाडाचे वनस्पतीशास्त्रीय नाव काय आहे पहा, हेविया ब्राझिलियन्सिस असे त्याचे नाव आहे. इन इंडिया द मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इज इन केरळ. आणि भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन केरळ राज्यात होते. आपल्या भारत देशामध्ये पहा रबराचे उत्पादन सर्वात जास्त केरळ या राज्यामध्ये होते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात आता मॅन्युफॅक्चरिंग पेपर. आता कागद निर्मिती. तर पहा इथं आपल्याला कागद निर्मितीची काय दिलेली आहे, प्रक्रिया दिलेली आहे. इथं पहा सुरुवातीला इथं काय आहे पहा ट्रीज झाड आहे. त्यानंतर इथं पहा लॉक्स ऑफ वूड म्हणजे झाडाचे ते ओंडके ते पहा मशिनरीमध्ये टाकतात. आणि इथं पहा इथं मग त्याची काय केली जाते, पिलिंग द लॉक्स म्हणजे त्या जे ओंडके जे असतात त्याची साल काढली जाते. त्यानंतर पहा मग इथं साल काढून मग इथं काय केलं जाते पहा त्याचं पल्प तयार होतो, मग त्याचा लगदा तयार होतो. त्या लगद्यामध्ये पहा त्या काही कलर्स मिसळले जातात, रंगद्रव्य त्याच्यामध्ये मिसळले जातात. आणि मग हा जो लगदा आहे तो पहा प्रेसिंग द पल्प विथ रोलर्स. आणि तो रोलर्सने तो लगदा काय केला जातो पहा अशा प्रकारे इथे लाटला जातो. आणि त्यानंतर पहा इथं मग तो जो कागद तयार होतो तो कागद पहा इथं मग वाइंडिंग द पेपर ऑन रील्स. आणि मग तो कागद इथं पहा ते काय केला जातो, तो रोलर्सला तो गुंडाळला जातो. नंतर इथं पहा हे अशा प्रकारे काय होतं म्हणजे कागद तयार होतो. म्हणजे इथं आपल्याला त्यांनी द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पेपर म्हणजे कागद निर्मितीची इथं आपल्याला त्यांनी प्रक्रिया दाखवलेली आहे. त्यानंतर आपण आता नेक्स्ट पेजवरती पाहूया. आपला जो नेक्स्ट आहे नेक्स्ट पेजवरती आपण नेक्स्ट पार्ट पाहूयात राहिलेला. त्यानंतर पहा आता पेपर म्हणजेच कागद.
त्याविषयी आपण माहिती पाहूयात. पेपर इज द सबस्टन्सेस or material formed due to the intertwining of the cellulose fibers in grass. तर पहा, गवत, लाकूड किंवा जे रद्दी कागद अशा पदार्थाचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्याचे काय होते पहा, जाळे तयार होऊन तो जो त्यामध्ये पहा आपण वूड ग्रास और वेस्ट पेपर. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर्स. आणि पहा, गवत असेल, लाकूड असेल किंवा ते रद्दी कागद अशा पदार्थाचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्यांचे जाळे तयार होऊन पहा बनलेला पदार्थ म्हणजे काय असतो पहा, कागद होय, पेपर होय. आणि हे धागे सेल्युलोज धागे म्हणून काय केले जातात, ओळखले जातात. त्यानंतर पहा, हाऊ इज पेपर मेड. आता कागद जो आहे तो कसा तयार होतो, तर पहा, कॉन्फेरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. आता कागद बनवण्यासाठी पहा, पाईन सारख्या सूचीपर्णी वृक्षाचा उपयोग होतो. द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ह अँड द वूड इज ब्रोकन इंटू स्मॉल पीसेस. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर अ लॉंग टाइम. आणि या वृक्षाचे पहा, लाकडांच्या ओंडक्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करतात आणि हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते. त्यामुळे काय होतं पहा, त्याचं ते बराच काळ ते भिजत ठेवल्याने इट हेल्प्स टू फ्रॉम पल्प. आणि मग ते भिजत ठेवल्याने काय होतं पहा, त्यामुळे त्याचा काय होतो, लगदा तयार होतो. When the chemical process is completed, the fiber substances from wood pulp are separated and some dyes are added. आणि मग त्याचा लगदा तयार होतो. आणि मग पहा, रसायनाची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात आणि त्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात. व रंगद्रव्ये मिसळल्याच्या नंतर पहा, द पल्प इज देन पास थ्रू रूलर्स ड्रायड टू फ्रॉम पेपर अँड फायनली वूड ऑन रील्स. आणि मग नंतर पहा, त्याच्यामध्ये काही रंगद्रव्ये काय केले जातात, मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात काय होतो, तो गुंडाळला जातो. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्प्रिंगली. आता पहा, कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा काय आहे, संबंध आहे. म्हणून झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे काय आहे, गरजेचं आहे. नंतर नेक्स्ट पाहूयात आपण आता, डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का, इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी ऑफ मॅन्युफॅक्चर्स न्यूज प्रिंट वॉज इस्टॅब्लिश्ड ॲट नेपानगर इन मध्य प्रदेश इन 1955. तर पहा, भारतात वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 नेपानगर म्हणजे मध्य प्रदेश इथे स्थापन झाला. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड ॲट सोनगड इन गुजरात. आणि सोनगड येथेही, गुजरात येथेही कागद तयार होतो. इन महाराष्ट्र देअर इज अ पेपर फॅक्टरी ॲट बल्लारपूर नियर चंद्रपूर. तर पहा, आणि आपल्या महाराष्ट्रात चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. आता इथं पाहूयात आपण, ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. डू नॉट टिअर अ ब्लँक पेजेस ऑफ अ नोटबुक. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. आता वहीचे, तुमच्या नोटबुकचे कोरे कागद फाडू नका आणि जुन्या ज्या नोटबुक्स आहेत त्या कोऱ्या कागदासकट रद्दीमध्ये घालू नका. द ब्लँक साइड ऑफ ॲडव्हर्टायझिंग पॉम्पलेट्स, इनर साइड ऑफ पोस्टल इन्व्हेलप्स, द ब्लँक साइड्स ऑफ कॅलेंडर्स, पेजेस अँड अदर such readable surface can be used to make notes, lists, to cover books, etc. Do not throw away or burn up such paper until it has been fully utilized like this. आता पहा, जाहिरातीची मागची बाजू किंवा पोस्टाच्या पॅकेटांची आतली कोरी बाजू, कॅलेंडरची पाठीमागची कोरी बाजू यासारखे जे लेखनयोग्य आपले जे सरफेस आहे त्याचा किरकोळ नोंदी, कव्हर घालणे यासाठी तुम्ही उपयोग होऊ शकत असल्यामुळे त्याचा पूर्ण वापर झाल्याशिवाय रद्दीत टाकू नका किंवा ते जाळू नका. त्यानंतर पहा, whenever possible try to use a pencil and slate. आता जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे तुम्ही पाटी पेन्सिलचा वापर करा. Cooperate with people who collect paper from garbage or buy scrap paper. This paper help in the proper recycling of resources. आता कागद वेचणारे, रद्दी घेणारे हे नकळतपणे साधन संपत्तीचा सुयोग्य पुनर्वापर करण्यासाठी हातभार लावतात. हे लक्षात घ्यावं, त्यांना सहकार्य करा. तर पहा, कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा म्हणजे संबंध आहे. म्हणून आपण झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे हे तुम्हाला जे त्यांनी आत्ता सांगितले होते पॉईंट ते काय आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही काय केले पाहिजेत, लक्षात ठेवले पाहिजेत. आणि तुम्ही कागदाचा काय केला पाहिजे, कागद वाचवणे काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात,
सिंथेटिक फायबर्स और थ्रेड्स, आता कृत्रिम धागे तर पाहूयात आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये फ्रॉम विच सबस्टन्सेस इन नेचर कॅन वी गेट थ्रेड्स और फायबर. आता नैसर्गिकरित्या कोणकोणत्या पदार्थापासून आपल्याला धागे मिळतात तर पहा कॉटन आहे, सिल्क आहे, ऊल आहे, यापासून आपल्याला काय मिळतात पहा धागे मिळतात. व्हॉट आर क्लॉथ मेड फ्रॉम, आता वस्त्रे कशापासून निर्माण केली जाते, जे थ्रेड्स आहेत ना आपले धागे त्यापासून फायबर्सपासून काय केली जातात पहा वस्त्रे निर्माण केली जातात. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट thought that artificial yarn could be produced to meet the clothing needs of an increasing population, much research and progress has taken place in this field. पहा वाढत्या लोकसंख्येची वस्त्राची गरज भागवण्यासाठी कृत्रिमरित्या धागे निर्माण करण्याची कल्पना सुचल्यानंतर या क्षेत्रात आतापर्यंत खूप संशोधन किंवा प्रगती झाली आहे. इनमेरेबल काइंड्स ऑफ सिंथेटिक और आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाउ अवेलेबल. आता पहा असंख्य प्रकारचे जे आर्टिफिशियल थ्रेड्स आहेत म्हणजे कृत्रिम धागे आता उपलब्ध आहेत. नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आर द नेम्स ऑफ व्हेरियस सिंथेटिक थ्रेड्स. आता पहा याच्यामध्ये जे आर्टिफिशियल थ्रेड्स जे आहेत म्हणजे कृत्रिम धागे आहेत त्याच्यामध्ये नायलॉन पहा, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन अशी वेगवेगळी नावे या कृत्रिम धाग्यांना मिळालेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट पहा डू यू नो, आता तुम्हाला माहिती का सिल्क इज अ नॅचरल थ्रेड और फायबर ऑब्टेन फ्रॉम द कुकून ऑफ सिल्क वॉर्म्स. आता पहा रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. आता जो फ्रॉम वन कुकूम्स 500 meters to 1300 meters of thread can be obtained. It is said that silk was first produced on a large scale in China. तर पहा रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. इथं दाखवले त्यांनी पहा चित्रामध्ये आणि एका कोशापासून पहा 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा धागा मिळतो आणि रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले होते. हे जे रेशीम धाग्याचे जे उत्पादन पहा मोठ्या प्रमाणावरती प्रथम कुठे सुरू झाले होते, चीनमध्ये सुरू झाले होते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. पहा आता इथं आपले जे आर्टिफिशियल जे थ्रेड्स आहेत त्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण पाहूयात ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स इन द ओल्डन डेज कॅन नाव बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड्स. आता पहा पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यापासून बनणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू आजकाल आपल्याला आर्टिफिशियल थ्रेड्स म्हणजे कृत्रिम धाग्यापासून आपल्याला ते बनवता येतात. त्यामध्ये पहा नायलॉन, रेयॉन, टेरिन, अर्किलिक हे आर ऑल सिंथेटिक थ्रेड्स and many articles in our daily use are made from them. आता त्यामध्ये पहा नायलॉन, रेयॉन, टेरिन, ॲक्रिलिक हे कृत्रिम धागे व त्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू आपल्या वापरात आहेत. आता त्यामध्ये आपण फर्स्ट पाहूयात नायलॉन. These threads were invented at the same time in न्यूयॉर्क अँड लंडन. आता हा नायलॉन जो धागा आहे या धाग्याचा शोध पहा न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला. त्यामुळे पहा देअर फॉर द Initials NY of New York and LON from London were combined to name them नायलॉन. आणि मग पहा मग त्या एकाच म्हणजे या धाग्याचा शोध पहा न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला म्हणून न्यूयॉर्कचे नाव पहा NY व लंडनचे LON ही आद्याक्षरे एकत्रित करून त्याला नायलॉन असे नाव देण्यात आले. नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेजिस्टंट. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर क्लोथ, फिशिंग नेट्स, प्रोप्स ETC. आणि हा जो नायलॉनचे धागे जे आहेत पहा ते चमकदार, मजबूत, पारदर्शी आणि जलरोधी असतात आणि वस्त्रनिर्मिती, मासेमारीची जाळी आणि दोरखड इत्यादी तयार करण्यासाठी हे धागे वापरतात. इथं दाखवले पहा आपल्याला कोणता थ्रेड आहे, नायलॉनचे ते धागे आहेत. त्यानंतर आपण हे पूर्ण ते दाखवलेत आपल्याला हे काय आहेत पहा कृत्रिम धागे आहेत, आर्टिफिशियल थ्रेड्स आहेत हे सगळे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. त्याच्यामध्ये आपण नायलॉनचं पाहिलं, आता रेयॉन पाहूयात आपण. कॉटन अँड वूड पल्प is dissolved in a chemical called sodium hydroxide to make a solution. Threads are obtained from this solution with the help of machines. आता कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते आणि या द्रावणापासून यंत्राच्या साहाय्याने हे धागे मिळवतात. As these threads have shine and strength, they are said to be synthetic silk. आणि यांना पहा हे जे धागे आपण अशी मिळवतात मग यांना मजबूती आणि चकाकी असते म्हणून त्यांना सिंथेटिक सिल्क म्हणजेच कृत्रिम रेशीम असे म्हणतात. दे अपेअर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन रेज, हेन्स दे वेअर नेम्ड रेयॉन. आणि हे जे धागे असतात पहा रेयॉन धागे हे सूर्यकिरणासारखे चमकदार या अर्थाने त्यातला रेयॉन असा शब्द त्याच्यासाठी काय करतात पहा वापरतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात आता डेक्रॉन, टेरिन आणि टेरिन. व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन
फ्रॉम मिनरल्स ऑइल आर यूज टू मेक पॉलिमर चेन्स. आता याच्यामध्ये पहा, हे खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकाचा बहुवार्षिक शृंखला करण्यासाठी याचा वापर होतो. A solution of such a polymer is pressed through a strainer with fine holes. The fibers from after cooling are long and unbroken threads. These threads are twisted to obtain yarn. आणि यामध्ये पहा, अशा बहुवार्षिकेचे द्रावण बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून दाबतात आणि यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्याचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो. या तंतूंना पीळ देऊन काय केले जातात, हे जे धागे आहेत ते धागे बनवतात. डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर यूज टू मेक थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज. दिस डिफरंट थ्रेड्स हॅव बीन नेम्ड व्हेरियसली ॲज डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन, etc. आणि निरनिराळी रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्माचे धागे बनवतात आणि याच धाग्यांना पहा डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन अशी विविध नावे मिळालेली आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात न्यू वर्ड्स. आता नवीन शब्द पाहूयात आपण. हायड्रोकार्बन, सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. आता हायड्रोकार्बन हा नवीन वर्ड्स त्याच्यामध्ये आलेला आहे. तर पहा, हायड्रोकार्बन्स म्हणजे खनिज तेलापासून मिळणारा घटक. आणि त्यानंतर पहा काय आहे, पॉलिमर चेन्स म्हणजेच लॉंग कंटिन्यू चेन्स फ्रॉम बाय स्मॉल इंटरलिंक केमिकल युनिट्स. आणि पॉलिमर चेन्समध्ये पहा, लहान घटकांची एकत्र गुंफून होऊन तयार होणारी अखंड साखळी, त्याला म्हणायचं पहा काय आहे ते पॉलिमर चेन्स. म्हणजे हे न्यू वर्ड्स काय झालेले आहेत, इथं त्या न्यू वर्ड्स विषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती पाहूयात. ॲडव्हान्टेज अँड शॉर्टकमिंग ऑफ सिंथेटिक फायबर. आता कृत्रिम धाग्याचे जे गुण आणि दोष हे आपण इथं पाहणार आहोत. ॲडव्हान्टेजेस म्हणजेच गुण आणि शॉर्टकमिंग्स म्हणजेच दोष. तर आपण फर्स्ट पाहूयात गुण काय आहे. जे आर्टिफिशियल सिंथेटिक जे फायबर आहेत त्याचे आपण गुण आणि दोष दोन्ही पण पाहणार आहोत. त्यामध्ये आता आपण फर्स्ट पाहूया. धीस फायबर्स कॅन बी मॅन्युफॅक्चर ऑन अ मास स्केल. आता हे धागे खूप मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. हे काय त्याचे गुण आहेत. त्यानंतर दे आर वॉटर repellent, hence do not absorb sweat from the skin. आणि त्याचा दोष काय आहे पहा, ते जलरोधी असल्यामुळे शरीराचा घाम शोषला जात नाही. त्यानंतर दे कॉस्टलेस, त्या धाग्याची किंमत कमी असते. त्यानंतर आपण अगोदर ॲडव्हान्टेज म्हणजेच गुण पाहूया. दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. दे कॅन बी यूज्ड फॉर अ लॉंग टाईम. ते अतिशय टिकाऊ मजबूत असतात आणि दीर्घकाळ उपयोगात ते आपल्याला आणता येतात. हे काय आहेत सिंथेटिक फायबरचे हे गुण आहेत. दे आर वॉटर रिपेलंट, हेन्स डू नॉट रॉट और गेट वेट, दे ड्राय इझिली. आणि हे जे सिंथेटिक जे फायबर असतात पहा, ते जलरोधक असल्यामुळे भिजणे, कुजणे अशा क्रिया घडत नाहीत आणि कपडे लवकर काय होतात, चुकतात. दे आर लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू वेअर. आणि हे वापरण्यासाठी हलके आणि सोयीस्कर असतात. ॲज दे हॅव अ साईन दे इनहेन्स द अपीअरन्स ऑफ द वेरियर. आणि चकाकी चांगली असल्यामुळे व्यक्तिमत्व काय होते पहा, आपले खुलण्यास मदत होते. क्लॉथ्स मेड फ्रॉम दिस थ्रेड्स आर रिंकल फ्री अँड स्क्रॅच फ्री. आणि या धाग्यापासून बनवलेल्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत, तसेच त्यावर ओरखडे पडत नाहीत. जे सिंथेटिक फायबरपासून बनवलेले कपडे आहेत. आता हे आपण त्याचे गुण पाहिले. त्यानंतर आपण त्याचे आता दोष पाहूयात. कंटिन्यूज यूज ऑफ क्लॉथ्स मेड फ्रॉम दिस थ्रेड्स कीप द स्किन मॉइस्ट विच मे कॉज स्किन डिसीजेस. आणि तर याचे दोष पाहूयात आपण. आता या धाग्यापासून बनवलेले कपडे सतत वापरले तर त्वचा उलसर राहून त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. सिंथेटिक क्लॉथ्स आर अनकम्फर्टेबल टू वेअर इज स्पेशली इन समर. आणि या धाग्याचे कपडे पहा विशेषतः उन्हाळ्यात वापरणे काय होते, त्रासाचे होते. सिंथेटिक फॅब्रिक कॅचेस फायर इझिली. आणि हे धागे लवकर पेट घेणारे असतात. इफ दे कॅच फायर द क्लॉथ स्टिक्स द स्किन अँड कॉज सिरियस इंजुरियस. आणि या धाग्यापासून बनलेल्या कपड्यांनी पेट घेतला तर ते त्वचेला चिटकून बसतात आणि त्यापासून आपल्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. दिस फायबर्स आर नॉट डिकम्पोज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि या धाग्यांचे सूक्ष्मजीवाद्वारे विघटन होत नाहीत. तर पहा, हे जे सिंथेटिक्स फायबर आहे त्याचे गुण पण आहेत आणि त्याचे काय आहेत, दोष पण आहेत, ते आपण पाहिले. त्यानंतर आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत पहा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. सेव्ह ट्रीज टू सेव्ह नेचर. आता सेव्ह पेपर टू सेव्ह ट्रीज. आता निसर्ग वाचवण्यासाठी झाडे वाचवा आणि झाडे वाचवण्यासाठी आपल्याला कागद वाचवा लागेल. यूज पेपर प्रॉपरली अँड इकॉनॉमिकली, मेक फुल यूज ऑफ इट अँड रिसायकल द यूज पेपर. आणि त्यासाठी पण आपल्याला कागदाचा वापर योग्य व काटकसरीने करा आणि कागदाचा पूर्ण वापर करा आणि कागदाचे पुनर्चक्रीकरण
करा. Although there are some disadvantages in using synthetic fibers, they can be useful if they are used in the proper way. They reduce the load on the use of natural resources. कृत्रिम धाग्याचे दोष लक्षात घेऊन योग्य प्रकारे वापरात आणले तर ते उपयुक्त ठरतात आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावरचा काय होतो पहा, ताण कमी होतो. त्यानंतर नेक्स्ट पहा, व्हॉट वी हॅव लर्न. आता आपण काय शिकलो. वी यूज 2 टाइप्स ऑफ मटेरियल्स, नॅचरल अँड मॅनमेड. नॅचरल मटेरियल्स मे बी बायोटिक और अबायोटिक. बायोटिक मटेरियल्स आर आयदर ऑफ प्लांट्स ओरिजिन और ॲनिमल ऑरिजिन. तर पहा, आपण आपल्या लेसनमध्ये पाहिलं की आपल्या वापरात निसर्गनिर्मित व मानवनिर्मित असे 2 प्रकारचे पदार्थ असतात. निसर्गनिर्मित पदार्थ हे जैविक किंवा अजैविक असतात आणि जैविक पदार्थ हे वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य असू शकतात. रबर, पेपर अँड सिंथेटिक फायबर्स आर इम्पॉर्टंट मॅनमेड मटेरियल्स इन युअर डेली यूज. आता रबर असेल, कागद असेल व जे सिंथेटिक्स फायबर असतील आपल्या दैनंदिन वापरातील महत्त्वाचे काय आहेत ते मानवनिर्मित पदार्थ आहेत. मॅनमेड मटेरियल्स आर ऑब्टेन बाय यूजिंग सर्टन प्रोसेस. आणि हे मानवनिर्मित पदार्थ तयार करताना विशिष्ट पद्धती वापरल्या जातात. तर पहा, हे जे पॉईंट आहेत ते आपण आपल्या लेसनमध्ये पाहिले. त्यानंतर आपण जे सिंथेटिक जे फायबर्स आहेत त्याविषयी पण आपण नायलॉन असेल, रेयॉन असेल त्याविषयी पण आपण माहिती पाहिली. त्यानंतर हाऊ इज पेपर मेड म्हणजे कागद कसा तयार होतो. त्यानंतर इथं आपल्याला त्यांनी द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पेपर, कागद निर्मिती, त्याची पण आपल्याला त्यांनी प्रोसेस तिथं दाखवली होती. तर पहा, अशा प्रकारे आपला जो लेसन आहे सबस्टन्सेस इन डेली यूज हा लेसन काय झालेला आहे पहा, इथेच संपलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.